नमस्कार VLE बांधवांनो. आपण डीजीपे CSC ची नवीन सर्व्हिस सुरू झाली आहे, डीजीपे लाईट. त्याबद्दल आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. त्याबद्दल एकदा माहिती घ्या. डीजीपे लाईट मध्ये आपला युजर आयडी हा 01 CSC आयडी ने क्रिएट झालाय. तर 01 CSC आयडी ने तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपली APSC.in मला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल, ज्यामध्ये पहिलं नोटिफिकेशन ही मोबाईल ऍप्लिकेशनने करायची आहे. केवायसी मोबाईल ऍप्लिकेशनने करताना यामध्ये तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन, ईमेल आय डी व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमचा आधार व्हेरिफिकेशन होतं, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो सेल्फी आणि शॉपचा फोटो अपडेट झाल्यानंतर तुम्ही वेब ब्राउझरला लॉग इन करू शकता. वेब ब्राउझरची लिंक आहे agent.paycsc.in. यामध्ये हेल्पडेस्कचा नंबर पण दिलेला आहे, जो आपल्याला मदतीसाठी आवश्यक आहे. 08069649701. यानंतर डीजीपेचे काही नोटिफिकेशन्स आहेत डीजीपे लाईटचे. यामध्ये इन्स्टंट कमिशन मिळत आहे. सक्सेस ट्रान्झॅक्शनचा जो सक्सेस रेशो जो आहे तो हाय आहे. त्यानंतर आपण टेक्निकल सपोर्ट यासाठी अलाव केलेला आहे. तर त्याचं इमिजिएट सोल्युशन पण आपल्याला भेटतंय. प्लस डीएमटी जे ट्रान्सफर करण्यासाठी आहे ती सर्वात जास्त म्हणजे 75,000 ची लिमिट ही आपण दिलेली आहे. यानंतर हे अशा प्रकारे आपलं पोर्टल आहे डीजीपे लाईट. यामध्ये लेफ्ट साईडला डॅशबोर्ड, सर्व्हिसेस मध्ये मनी ट्रान्सफर, EPS, त्यानंतर वॉलेट टॉपअप, कॅश आउट. या राईट साईडला बघा वॉलेट 1, वॉलेट 2 हे दोन ऑप्शन आहेत. तर वॉलेट 1 जे आहे त्याची पहिली माहिती देतो. वॉलेट 1 हे फक्त आणि फक्त मनी ट्रान्सफर सर्व्हिस यूज होणार, सर्व्हिसेस मधली. वॉलेट 1 मनी ट्रान्सफर. आता वॉलेट 1 टॉपअप कसं करायचंय? ट्रान्झॅक्शन रिपोर्टच्या खाली रिक्वेस्ट मध्ये पहिले 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कॅश डिपॉझिट, बँक चलान आणि UPI. बँक चलान मध्ये ज्या बँक्स दिल्या आहेत त्या बँकांमध्ये तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता. समजा तुम्ही ऍक्सिस बँक मध्ये पैसे डिपॉझिट केले आहेत तर त्याचे अमाऊंट, डेट, बँकेचा रेफरन्स नंबर, ब्रँच कोड आणि ब्रँचचं नाव आणि त्याची जी स्लिप दिलेली आहे रिसिट ती अपलोड करायची आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला वॉलेट 1 टॉपअप झालेलं दिसेल. त्यानंतर आहे बँक चलान. बँक चलान मध्ये 2 बँक्स आहेत. त्या बँक चलान थ्रू पण तुम्ही पेमेंट वॉलेट 1 ला ऍड करू शकता किंवा UPI द्वारे पण तुम्ही पैसे इथे इमिजिएट ट्रान्सफर करू शकता. यामध्ये UPI मध्ये भीम, फोनपे, गुगल पे आणि पेटीएम हे 4 ऑप्शन्स आहेत. जनरेट QR करायचं आहे. हा QR 30 सेकंडसाठी अवेलेबल असतो एका ट्रान्झॅक्शनला. इथे तुम्ही ₹1 ते 1 लाख पर्यंतची लिमिट तुम्हाला वॉलेट 1 टॉपअपला दिलेली आहे QR द्वारे. तुमचं वॉलेट 1 टॉपअप झालं. वॉलेट 1 मध्ये 100 प्लस सर्व्हिस चार्ज हे तुमचे मॅन्डेटरी राहणार आहेत. त्यानंतरची रक्कम तुम्ही मनी ट्रान्सफर साठी यूज होणार आहे. मनी ट्रान्सफर एखादा कस्टमर आपल्याकडे जर आला तर त्याचा पहिला मोबाईल नंबर आपण रजिस्टर्ड करतो. मोबाईल नंबर रजिस्टर्ड करताना तो अवेलेबल नसेल फर्स्ट टाइम तर त्याला OTP द्वारे ऍड करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे तो एजंट ऍड झालेला दिसेल, कस्टमर ऍड झालेला दिसेल. या मोबाईल नंबरला जो कस्टमर येतोय मनी ट्रान्सफरसाठी त्याला लिमिट आहे ही 75,000 ची लिमिट इथे ऍड असते.
75,000ची लिमिट या मोबाईल नंबरला ऍड आहे. ही महिन्याची लिमिट आहे 75,000. ऍड बेनिफिशियरी, ज्या अकाउंटला त्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या अकाउंटला तो पैसे इथे पहिले ऍड करेल बेनिफिशियरी. व्हेरिफिकेशन इथे वन टाइम व्हेरिफिकेशन होतं. हे व्हेरिफिकेशन व्हीएलईजने करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. कारण जर एखाद्या कस्टमरने चुकीचा नंबर दिला तर ते पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जाण्याची शक्यता दाट असते. तर यामध्ये अकाउंट व्हेरिफिकेशनला ₹3.5 कट होतात. ₹2.5 हे वॉलेट 1 मधून कट होणार आणि ₹1 हा कस्टमरच्या अकाउंट मधून कट होऊन त्याला पुन्हा क्रेडिट होतो. एकदा का हे व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला पुन्हा व्हेरिफिकेशन त्या अकाउंटची करण्याची गरज नाहीये. ते ऑटो इथे अपडेट होऊन जातं. यामध्ये एका मोबाईलला 75,000ची लिमिट आहे. जर या कस्टमरने वन टाइम 75,000 ट्रान्सफर केले IMPS द्वारे तर या कस्टमरची लिमिट एका महिन्याची संपलेली असेल. या कस्टमरला अजून पैसे ऍड करायचे असतील, ट्रान्सफर करायचे तर तो दुसरा नवीन नंबर ऍड करेल. त्याला 75,000ची लिमिट इथे ऍड होईल. एका मोबाईलला ऍड बेनिफिशियरी 30 बेनिफिशियरी इथे ऍड करू शकतो. एक कस्टमर 30 कस्टमरला पैसे ट्रान्सफर करू शकतो. वॉलेट 1 आता याच्यामध्ये कमिशन स्ट्रक्चर डीजीपे डीएमटी कमिशन स्ट्रक्चर बघा. ₹100 ते ₹1000 जर कस्टमर ट्रान्सफर करतोय तर आपण सर्व्हिस चार्ज हा 1% चार्ज घेतोय कस्टमरकडून ₹10. त्यापैकी व्हीएलईचं कमिशन आहे ₹4.68. 1001 ते 2000 ₹20 1% चार्ज घेतो. त्यापैकी व्हीएलईचं कमिशन आहे ₹11.37. 2001 ते 3000 मागे ₹30 1% चार्ज कस्टमरकडून घेतोय. त्यापैकी तुमचं व्हीएलईचं जे कमिशन आहे 18.05. 3001 ते 4000 ₹40 1% चार्ज घेतोय. त्यापैकी व्हीएलई कमिशन आहे ₹24.74. 4001 ते 5000 ₹50 1% चार्ज घेतोय. ₹31.42 हे व्हीएलईचं कमिशन आहे. यामध्ये व्हीएलईने ₹10,000 ट्रान्सफर केले तर कस्टमरकडून तो ₹100 घेईल आणि व्हीएलईचं जे कमिशन आहे हे ₹62.84 कमिशन त्याला मिळून जाईल. हे सर्व कमिशन जे आहे हे इन्स्टंट कमिशन व्हीएलई वॉलेटला जमा होतं. यामध्ये जर ₹10,000 ट्रान्सफर केले असतील तर कस्टमरच्या पासबुक एंट्रीला त्याची एंट्री 5,000 म्हणजे 2 एंट्र्या त्याला अपडेट केले जातील. हे झालं डीएमटी. यानंतर आहे वॉलेट 1 डीएमटी मनी ट्रान्सफर. वॉलेट 2 यामध्ये दुसरी सर्व्हिस आहे आपली डीजीपे लाईट मध्ये एईपीएस, आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टीम, जी आपण ऑलरेडी सीएससी डीजीपे ला चालू आहे. जर तुम्हाला डीजीपे मध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल, डीजीपे मध्ये सर्व्हर डाऊन होत असेल तर तुम्ही डीजीपे लाईट मधून पण एईपीएस सर्व्हिस चालू करू शकता. यामध्ये कॅश विड्रॉल, बॅलन्स इन्क्वायरी आणि मिनी स्टेटमेंट या 3 सर्व्हिसेस सुरू आहेत. कॅश विड्रॉलला इथे जे कमिशन आहे हे डीजीपेच्या मानाने थोडं कमी आहे, पण मार्केटमध्ये इतर कंपन्यांपेक्षा जास्त कमिशन दिलेलं आहे. यामध्ये मोबाईल नंबर रजिस्टर्ड करायचा आहे, आधार नंबर, बँक सिलेक्ट करायची आहे, अमाऊंट किती विड्रॉ करायची आहे, त्यानंतर इथे तुम्हाला डिव्हाइस सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही एईपीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करू विड्रॉ करून घेऊ शकता. हे विड्रॉ केलेले पैसे वॉलेट 2 ला जमा होणार. एईपीएस आणि मायक्रो एटीएम ने जे पैसे विड्रॉ केले जातील ते वॉलेट 2 ला जमा होतात. यामध्ये मिनी स्टेटमेंटला तुम्हाला ₹1.5 कमिशन आहे. व्हीएलईला ₹1.5 कमिशन इथे मिळतो. आता यामध्ये वॉलेट 2 मध्ये जी रक्कम येणार आहे विड्रॉ करून घेणार आहात ती रक्कम तुम्ही
वॉलेट 1 मनी ट्रान्सफर साठी यूज करू शकता किंवा वॉलेट 2 मधली रक्कम तुम्ही VLE आपल्या स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतात. ते कशा प्रकारे करू शकतात? तर इथे वॉलेट टॉपअपच्या खाली कॅश आउटचा ऑप्शन दिलेला आहे. कॅश आउट मध्ये यायचंय. यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत, वॉलेट कॅश आउट आणि वॉलेट ट्रान्सफर. वॉलेट कॅश आउट VLE ने केलं तर त्याला पहिलं स्वतःचं अकाउंट ऍड करावं लागतं. इथे ऍड अकाउंट केल्यानंतर VLE स्वतःच्या अकाउंटला सिलेक्ट बँकच्या इथे त्याचे बँक डिटेल दिसतात. इथे अमाऊंट तो ट्रान्सफर करून घेऊ शकतो वॉलेट 2 मधली रक्कम. यामध्ये जर VLE ने IMPS केले तर 100 ते 50,000 मागे 7 रुपये चार्ज कट होतो. NEFT फ्री मध्ये होते. यामध्ये वॉलेट ट्रान्सफर VLE वॉलेट 2 मधली रक्कम वॉलेट 1 मध्ये जर ट्रान्सफर करायची असेल तर तो इथून वॉलेट ट्रान्सफर करू शकतो. हे वॉलेट ट्रान्सफर झालेलं आहे. वॉलेट 2 मधली रक्कम वॉलेट 1 ला ट्रान्सफर केलेली आहे. यासाठी चार्ज कोणता लागत नाही. यानंतर आहे आपली सर्व्हिस हेल्प अँड सपोर्ट. हेल्प अँड सपोर्ट मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला कोणत्या सर्व्हिसचा, EPS, DMT किंवा मायक्रो ATM, तर तुम्ही इथे तिकीट लॉक करू शकता किंवा अदर्स मध्ये जाऊन पण तुम्ही तिकीट रेज करू शकता. तिकीट रेज केल्यानंतरच जो नंबर तुम्हाला हेल्प डेस्क साठी दिलाय त्या नंबरवर कॉल करू शकता. यामध्ये मायक्रो ATM सर्व VLEनी स्वतः मायक्रो ATM पहिला ऑर्डर करा ज्यांच्याकडे नसतील त्यांनी, आणि MATM सर्व्हिस ही DigiPay लाईट वरून किंवा DigiPay दोघांपैकी एका ठिकाणी ते डिव्हाइस मॅप होतं. तुम्हाला जी सर्व्हिस योग्य वाटेल त्या ठिकाणावर तुम्ही काम करू शकता. मायक्रो ATM चे ड्रायव्हर्स इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आपले CSC जिल्हा मॅनेजर मदत करतात, किंवा तुम्हाला जर DigiPay किंवा DigiPay लाईटला काही प्रॉब्लेम आला असेल तर माझा ईमेल ID आहे milind milind.sutar@csc.gov.in. यावर डायरेक्टली ईमेल करा, तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटून जाईल. धन्यवाद.